रिलायबल स्पर्धा परीक्षा केंद्रामध्ये माझ्या सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप स्वागत आहे दोस्तांनो. आपण 30 एप्रिलच्या या कंबाईन परीक्षेच्या दृष्टिकोनातून काही टॉपिक्स मी तुमच्या समोर घेऊन येत असतो. त्यानुसार आजचं जे सेशन आहे यामध्ये सुद्धा आपण ह्या परीक्षांच्या अनुषंगाने काही महत्त्वाचे टॉपिक्स आपण बघणार आहोत. ओके, चला. पहिला जो टॉपिक आहे दोस्तांनो, हा आहे आत्ताच एक आंतरराष्ट्रीय स्पर्धा पार पडली आहे आणि या स्पर्धेमध्ये आपल्याला जी विजेते दिसत आहेत तर यांनी त्याच्यावरती विजेते पदावरती नाव कोरलेलं आहे. मग आता आयोगाच्या दृष्टिकोनातून जर आपण बघितलं तर टेनिस स्पर्धा सुद्धा फार महत्त्वाची मानली जाते. ह्या टेनिस स्पर्धेमध्ये विशेषतः राफेल नदाल असेल, त्याच्यानंतर रॉजर फेडरर असेल, त्याच्यानंतर नोवाक जोकोविच, सेरेना विलियम्स, आधी मारिया शारापोव्हा होत्या. ओके, त्याच्यानंतर आता अलीकडे लेडीजमध्ये अजारेंकावरती सुद्धा प्रश्न येऊन गेलेले आहेत. सानिया मिर्झा जर यांची जर जोडी म्हणजे त्या सिंगल्स किंवा डबल्समध्ये जर त्यांनी विजेतेपद जर पटकावलं तर त्याच्यामध्ये सुद्धा त्यांच्यावरती खूप प्रश्न आलेत. म्हणजे सांगायचं तात्पर्य हे की टेनिस स्पर्धांवरती खूप वेळेस आयोग प्रश्न विचारत असतो आणि आयोगाचा जो फेवरेट एरिया आहे त्याच्यामध्ये राफेल नदाल हे एकदम फिट बसतात. ओके, मग आता अलीकडेच एक स्पर्धा पार पडली, ITF वर्ल्ड चॅम्पियनशिप 2022 ही स्पर्धा पार पडली आणि याच्यामध्ये राफेल नदाल आणि इगा स्वीटेक यांनी विजेतेपद पटकावले. मग संदर्भ काय आहे याला, याचं एक्सप्लेनेशन काय आहे, तर हे आपल्याला आता या टॉपिक मध्ये बघायचं आहे. ओके, हे जे चित्र तुम्हाला दिसतंय तर हे आहेत राफेल नदाल आणि इकडे आहे इगा स्वीटेक. ओके, चला बघा. राफेल नदालला त्याच्या कारकिर्दीत 5व्यांदा ITF वर्ल्ड चॅम्पियनशिप मुकुट देण्यात आला. ओके, म्हणजे आतापर्यंत राफेल नदालनी त्याच्या करिअरमध्ये ही जी स्पर्धा आहे ITF, तर ही कितव्यांदा त्याने जिंकली हे महत्वाचं आहे. तर हे आतापर्यंत त्याने 5व्यांदा जिंकली, म्हणजे वर्ल्ड चॅम्पियनशिप त्यांनी ही 5व्यांदा जिंकली. त्यानंतर पुरुष दुहेरी गटात राजीव राम आणि जो सॅलिसबरी यांनी हा पुरस्कार पटकावला, तर बार्बोरा क्रेझिकोवा आणि कॅटरीना सिनियाकोवा यांनी तिसऱ्यांदा महिला दुहेरीचा हा बहुमान मिळवला आहे. या दोघांवरती 2018 मध्ये ज्यावेळेला फ्रेंच ओपन झाली होती त्यावेळेला सुद्धा यांच्यावरती प्रश्न आले होते. बार्बोरा क्रेझिकोवा आणि कॅटरीना सिनियाकोवा यांच्यावरती आपल्याला त्याच्यामध्ये प्रश्न दिसतात दुहेरीच्या बाबतीमध्ये. त्यानंतर इथे हे संदर्भ विचारले जातील. आता ही जी व्यक्ती आहे ही भारतीय व्यक्ती आहे, त्याच्यामुळे इथे ही सुद्धा शक्यता वर्तवली जाऊ शकते. जर स्टेटमेंट वाईज प्रश्न आला तर राफेल नदालवरती एक स्टेटमेंट असेल, त्याच्यानंतर इगा स्वीटेकवर सुद्धा एक प्रश्न असेल आणि त्याच्यानंतर राजीव राम यांच्यावरती सुद्धा एक प्रश्न असेल, त्यांचा जोडीदारही तिथं विचारला जाईल. तर हे संदर्भ, एवढे संदर्भ आपल्याला परीक्षेला विचारली जाऊ शकतात. लक्षात आलंय दोस्तांनो? आणि मग प्रश्न विचारत असताना आयोग जे स्टेटमेंट्स टाकतो त्याच्यामध्ये थोडीशी फेरफार करतो, की जसं की आता याच्यामध्ये जे अजून एक हायलाइट होणारं स्टेटमेंट आहे हे हे 2 नंबरचं स्टेटमेंट आहे, ज्याच्यामध्ये राफेल नदालने हा जो किताब आहे हा 5व्यांदा पटकावलाय. याच्यामध्ये सुद्धा आकड्यामध्ये आता आवृत्ती दिसते आपल्याला. ओके, तर याच्यामध्ये 4थ्यांदा 6व्यांदा असं सुद्धा शब्दप्रयोग करण्याची आयोगाची शक्यता असते. ही सुद्धा खबरदारी विद्यार्थी मित्रांनी घ्यायला पाहिजे. ओके दोस्तांनो, टॉपिक समजला हा? परत एकदा मी तुम्हाला चित्र दाखवतो जेणेकरून व्हिज्युअल इफेक्ट्स मार्फत ह्या गोष्टी लक्षात राहू शकतात. ओके, चलो नेक्स्ट. आता अलीकडे खूप चर्चेमध्ये असणारी अशी ती स्पर्धा पार पडली, त्याला आपण फुटबॉलच्या क्षेत्रातील किंवा युनिव्हर्स मधील सगळ्यात मोठी स्पर्धा ही आपण त्याला मानतो. ओके, आणि ही आहे फिफा वर्ल्ड कप 2022. आता ही स्पर्धा आता अलीकडे पार पडली आणि ही कुठे पार पडली, तर एका अरबी देशामध्ये ही पार पडली ज्याचं नाव आहे कतार. ओके, 2022 ची ही स्पर्धा कतारमध्ये पार पडली. याचा लोगो आहे, त्यानंतर हे संदर्भ आपल्याला दिसत आहे. आता याच्यामध्ये खूप जास्त, आता जे विद्यार्थी मित्र सेशन्स बघत असतील तर त्यांना सुद्धा याच्यामध्ये आयडिया असेल, त्यांना सुद्धा लक्षात आलं असेल, पण तरी सुद्धा एक रिव्हिजन म्हणून तुम्ही बघायचं आहे. आणि परीक्षाभिमुख, परीक्षेला जे विचारला जाणारा डेटा आहे तो मी इथे काढण्याचा प्रयत्न केला, याच्यावरती थोडासा फोकस करायचा आहे. ही जी ट्रॉफी आहे ही विश्व चषकाची ती ट्रॉफी आहे, विनर्सची ट्रॉफी आहे. ओके, आणि संदर्भ आहे की आता अलीकडे 20 नोव्हेंबर ते 18 डिसेंबर ही स्पर्धा पार पडली कतार या देशामध्ये. म्हणजे कतारकडे त्याचं आयोजकपद देण्यात आलं होतं आणि या देशाने याचा पुरस्कार
किंवा पुरस्कृत करता सुद्धा देश असा शब्दप्रयोग आयोग तिथे वापरू शकतो. त्यानंतर एकूण संघ याच्यामध्ये जे सहभागी झालेत त्यांची संख्या आहे 32. ओके. त्यानंतर एकूण सामने जे खेळवले गेले ते 64 खेळवले गेले. संस्करण हे 22वे आहेत. ओके. त्यानंतर विजेता संघ हा आता या वर्षी जो संघ विजेता ठरला आहे तो अर्जेंटिना, आणि ज्या अर्जेंटिनाने ज्या देशाला नमवलं तो आहे गत विजेता फ्रान्स. फ्रान्स 2018 मध्ये हा विजेता होता. ओके. जी स्पर्धा पार पडली होती रशियामध्ये. ओके. आणि आता सुद्धा या वर्षी सुद्धा म्हणजे दर 4 वर्षांनी ही स्पर्धा खेळवली जाते. 2018 मध्ये ती पार पडली, त्याच्यानंतर 2022 मध्ये. आता या स्पर्धेमध्ये फ्रान्स हा विजेता होता आणि ह्या फ्रान्सवर अर्जेंटिनाने 2022 या वर्षी 4-2 असा विजय मिळवला. आणि जर विद्यार्थी मित्रांनी ही स्पर्धा जर बघितली असेल तर जवळजवळ शेवटचं जर आपण 90 मिनिटांचा तो खेळ असतो, 80 मिनिटांपर्यंत हे फिक्स झालं होतं की इथे अर्जेंटिना जिंकणार आहे म्हणून. पण त्याच्यानंतर आउट ऑफ सिलेबस या फ्रान्सचा जो कॅप्टन आहे एम्बाप्पे तो या ठिकाणी आला आणि याने 3 त्यामध्ये गोल मारले, म्हणजे इथं सामना बरोबरीचा खेळला गेला. आणि मग नंतरच्या पेनल्टी शूटआउट्स मध्ये इथे निर्णायक विजय हा अर्जेंटिनाने मिळवला. हा एम्बाप्पे असा प्लेअर आहे ज्याने 2018च्या वर्ल्ड कप मध्ये फायनल मध्ये सुद्धा एक सर्वोत्कृष्ट कामगिरी केली होती. त्यावेळेला तो 18 वर्षाचा होता. आता अलीकडे त्याचं वय फक्त काहीतरी 22-23 वर्ष आहे. ओके. आणि सातत्याने म्हणजे नेक्स्ट हा लेजंड म्हणून बघितला जातो असा तो खेळाडू जो आता नवीन उदयास तो आलेला आहे. क्लिअर माझ्या दोस्तांनो, ही संदर्भ लक्षात आले. आणि मग आता बक्षीस वितरण वगैरे हे फारसं विचारलं जात नाही, पण मात्र गोल्डन बूट हा जो पुरस्कार आहे हा कोणाला प्राप्त झाला तर ज्या प्लेअरचं मी आत्ताच तुम्हाला नाव सांगत होतो एम्बाप्पे यांनी टोटल सामन्यामध्ये 8 गोल मारले असून याला हा गोल्डन बूट पुरस्कार प्राप्त झाला. त्याच्यानंतर गोल्डन बॉल जो आहे हा अर्जेंटिनाचा जो कर्णधार आहे लिओनल मेस्सी, जो अत्यंत लोकप्रिय असा तो फुटबॉलपटू आहे. या लोकप्रियतेमध्ये क्रिस्टियानो रोनाल्डो आपल्याला बघायला भेटतात, नेमार बघायला भेटतात, त्याच्यानंतर मेस्सीचा नंबर लागतो. हा मेस्सी सुद्धा खूप असा फेमस असा तो फुटबॉलपटू आहे, ऍथलीट आहे. आणि यांनी एकूण या स्पर्धेमध्ये 6 गोल मारले. त्यानंतर गोल्डन ग्लव्ह आहेत, ग्लोव्ज म्हणूया आपण याला, गोल्डन ग्लोव म्हणजे ते ग्लोव्ज असतात ना हातात घालायचे, त्यांनी बॉल अडवतात, कीपर. ओके. हा मिळालाय त्या अर्जेंटिनाच्या कॅप्टनला मार्टिनेजला. ओके दोस्तांनो, हे लक्षात घ्या, हे विचारले जाऊ शकतात. आयोग इथे संदर्भ टाकतो की अचूक पर्याय निवडा किंवा गटात न बसणारा पर्याय, आणि मग एखाद्याच्या नावापुढे आपलं मेस्सीच्या नावापुढे गोल्डन बूट टाकून देईल किंवा याच्या पुढे एम्बापेच्या पुढे गोल्डन ग्लोव टाकून दिल तर अशा वेळेला कन्फ्यूज केलं जातं. त्याच्यामुळे हे लक्षात घ्या की कोणी काय जिंकलंय, कोणाला काय मिळालंय. म्हणून इथे एकूण गोल सह आपण त्याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे. ओके. तर एवढं माझ्या विद्यार्थी मित्रांनी लक्षात घेण्याची गरज आहे. याच्या बाहेर शक्यतो आयोग जाणार नाही. तुम्हाला जर स्टेटमेंट मध्ये विचारण्यात आलं, एकतर ठिकाण विचारण्यात येईल, त्याच्यानंतर विजेता विचारण्यात येऊ शकतो, उपविजेता तुम्हाला विचारण्यात येऊ शकतो, उपविजेत्याची वैशिष्ट्य पण येऊ शकतात. त्याच्यानंतर मग बक्षीस वगैरे नाही विचारलं जात, पण मात्र इथे हा जो शेवटचे 3 संदर्भ आहे हा तुम्हाला विचारले जाऊ शकतात. क्लिअर माझ्या दोस्तांनो, एकदम स्पष्ट. ओके. चलो आगे देखते हैं. आता अलीकडेच एक क्रिकेटर आहे, त्याच्या हातामध्ये बॉल आहे बघा, आणि त्याच्या कॅप वरती इंग्लंडचं सिग्नेचर आहे. त्याच्या इथे सुद्धा आपल्याला हे इंग्लंडचं सिग्नेचर दिसतंय. ओके. लोगो दिसतोय. आणि हा आहे इंग्लंडचा एक खेळाडू ज्याचं नाव आहे रेहान अहमद. आणि आता यांनी एक इतिहास रचलाय बरं दोस्तांनो. जस्ट अ मिनिट. यांनी एक इतिहास रचलाय. या इतिहासामध्ये पदार्पणातच म्हणजे याच्या डेब्यू मध्ये पहिल्याच सामन्यात पहिल्याच सामन्यात
याने 5 फेरचा दावा केलाय. 5 फेर म्हणजे 5 बळी. दावा करणारा हा सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे. म्हणजे सगळ्यात तरुण खेळाडू आहे ज्याने त्याच्या करिअरच्या पहिल्याच सामन्यामध्ये 5 बळी घेण्याचा मान मिळवलाय. आणि हे त्याचं चित्र आहे. याचं सगळ्यात तरुण म्हणजे काय की याचं वैशिष्ट्य असं आहे दोस्तांनो, की ज्या मॅच मध्ये हा खेळला आणि ज्याने 5 बळी घेण्याचा विक्रम केला, तर त्या मॅच मध्ये त्याचं वय 18 वर्ष आणि 126 दिवस त्याचं वय होतं. आणि एवढ्या कमी वयामध्ये त्याने या खेळामध्ये 5 बळी घेणारा तो सर्वात तरुण पुरुष खेळाडू किंवा क्रिकेटपटू ठरला आहे. पुरुष कसोटी क्रिकेटपटू ठरलाय, हे लक्षात घ्या. ओके, तर असा तो संदर्भ आपल्याला दिसतोय. आता हा याचा प्रकार कोणता आहे? मग हा जर बळी घेण्यामध्ये माहीर आहे किंवा संदर्भ त्याचा तसा जर दिसत असेल, तर मी असं म्हणू का की हा एक बॉलर असेल म्हणून. आणि बॉलर तर आहे, पण मात्र आता याच्यामध्ये टाईप कोणता याचा, तर हा भाऊ एक लेग स्पिनर आहे. ओके, म्हणजे लेग स्पिनवरनं मला आठवतं की जगातला सर्वात अव्वल लेग स्पिनर जो आता आपल्यामध्ये नाहीये, तो ऑस्ट्रेलियाचा लेग स्पिनर शेन वॉन. म्हणजे जगामध्ये ज्याच्या नावावरती सगळ्यात बळी होते, ज्याला 5 वर्षासाठी डोपिंगमध्ये बॅन करण्यात आलं होतं, त्याच्यानंतरही त्याचा रेकॉर्ड कायम होता. म्हणजे 5 पर्यंत त्याच्यापर्यंत कधीच कोणी पोहोचलं नाही, ज्याला लेजंड असं मानलं जात होतं. तर आता अलीकडे मागच्या वर्षी त्याचं निधनामुळे तो आता आपल्यामध्ये खेळाडू नाहीये. पण मात्र लेग स्पिनर रेहान अहमद आता हा नॅशनल बँक क्रिकेट एरिना येथे पाकिस्तान विरुद्ध सुरू असलेल्या 3ऱ्या सामन्यात पदार्पणातच त्यांनी 5 विकेट घेऊन टाकल्या. म्हणजे भाऊन जो सामना खेळलाय याच्यावरती सुद्धा प्रश्न येईल की कोणत्या, एक तर हा कोणत्या देशाचा आहे, हा एक महत्वाचा संदर्भ. त्याच्यानंतर कोणाच्या विरुद्ध खेळत असताना भाऊंनी, रेहान भाऊंनी 5 विकेट पटकावल्या, तर हे पाकिस्तान आहेत. ओके, म्हणजे पाकिस्तानची सगळीकडेच बुरी गत चालू आहे सध्या. त्यांचा आता डिफेन्स मिनिस्टरचं हे म्हणणं होतं की आमच्याकडे इलेक्शन घ्यायला सुद्धा पैसे नाही आहेत. इलेक्शनची काय गोष्ट करताय, त्यांच्याकडे खायला पण पैसे नाही. असो, जे पेराल तेच उगत असतं, हे निसर्गाचा नियम आहे. आणि त्यांनी जे पेरलं तेच उगवतंय. ओके, चला असू द्या. त्यानंतर पदार्पण केल्यानंतर रेहानने दुसऱ्या डावात 48 धावा दिल्या, 5 विकेट घेतल्या, 6 षटकात 3 विकेट्स त्याने घेतल्या. सामन्याच्या 3ऱ्या दिवशी पाकिस्तानला 74.5 षटकांमध्ये, षटक म्हणजे ओव्हर्स, ओके, 216 धावामध्ये त्यांनी गुंडाळलं. ही महत्वाची भूमिका. म्हणजे ह्या पाकिस्तानला एवढ्या धावामध्ये, एवढ्या ओव्हर्समध्ये गुंडाळण्याचं सगळं श्रेय कोणाला देण्यात येतंय या सामन्याचं, तर हे रेहान अहमदला देण्यात येत आहे. त्यानंतर रेहानच्या शानदार पदार्पणामुळे त्याने इंग्लंड समोर 167 धावांचे लक्ष ठेवले आणि मालिका 3-0 जिंकली. क्लिअर माझ्या दोस्तांनो? म्हणजे ही मालिका जी इंग्लंडने जिंकली आहे, तर याच्यामध्ये पूर्णपणे पाकिस्तानवरती व्हाईट वॉश मारण्यात आलाय. म्हणजे व्हाईट वॉशचा अर्थ असा होतो की एकही सामना समोरच्या टीमला न जिंकू देता अख्खीच्या अख्खी सिरीज, अख्खीच्या अख्खी मालिका स्वतःच्या नावावर करणे. आणि ह्या पूर्ण मालिकेचं जे श्रेय आता दिलं जात आहे इंग्लंडकडनं, तर हे दिलं जात आहे या तरुण खेळाडूला, ज्याचं नाव आहे रेहान अहमद. म्हणजे आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये याने एक मोठं नाव मिळवलं आहे. त्यातही तो कमी वयाचा असून त्यांनी पाकिस्तान विरुद्ध ही कामगिरी केली. म्हणजे आंतरराष्ट्रीय घडामोडींमध्ये खेळ या कॅटेगरीमध्ये आयोग कदाचित या व्यक्तीवरती प्रश्न टाकू शकतो, त्याच्या क्रीडा प्रकारावरती टाकू शकतो. हा, कुठे खेळवण्यात आलं वगैरे याच्यावरती शक्यतो नाही येणार, कारण व्यक्तीची कामगिरी विचारण्यात येईल, ना की टीमची कामगिरी. ओके, व्यक्ती फोकस झालाय, त्याच्यामुळे व्यक्तीवरती प्रश्न विचारू शकतात. व्यक्तिनिहाय ते प्रश्न, स्टेटमेंट्स असू शकतात. क्लिअर माझ्या दोस्तांनो? येस नो? ओके, बघा, चला नेक्स्ट टॉपिक घेण्याच्या आधी मी तुमच्या पुढे एक माहिती प्रकट करतो. आता रिलायबल स्पर्धा परीक्षा केंद्रामध्ये नवीन बॅचेस आपण पुढच्या परीक्षेच्या अनुषंगाने सुरू करत आहोत. दुपारी 2 वाजता या बॅचेसचा टाइम आहे. त्याच्यानंतर राज्यसेवा, एमपीएससी राज्यसेवा पूर्व मुख्य मुलाखत, त्याच्यानंतर PSI STI ASO, याच्यानंतर मध्ये अजून पद सुद्धा ऍड केली. ह्या सगळ्यांच्या
संदर्भ आपल्याला या बॅचेस मध्ये बघायला भेटणार आहे. सध्या ही फेज सुरू आहे, तर लवकरात लवकर तुमचा प्रवेश निश्चित करा. आणि ज्यांना कोणाला काही प्रश्न विचारायचे आहेत किंवा काही क्युरीज असतील किंवा अधिक माहितीसाठी तुम्ही या ऑफिसमध्ये, ऑफिसचा आपला पत्ता आहे, त्याच्यानंतर खाली नंबर आहे, त्या नंबरवरती सुद्धा तुम्ही संपर्क साधू शकता किंवा तुमच्या स्क्रीनवरती जी पट्टी जात असेल, लाईन जात असेल, त्याच्यावरती सुद्धा तुम्ही संपर्क साधून माहिती विचारू शकता. ओके, चलो नेक्स्ट. आता जस्ट काल घडलेली घडामोड ही पुढच्या परीक्षेला विचारली जाऊ शकते. ओके, तर काल घडलेली घडामोड काय की आतापर्यंत आपण महाराष्ट्र केसरी स्पर्धा बघत आलोय. जस्ट परवाच्या सेशन मध्ये आपण महाराष्ट्र केसरी स्पर्धा बघितली आणि ह्या स्पर्धेमध्ये ज्या गोष्टी महत्वाच्या होत्या, गरजेच्या होत्या, ह्या सगळ्या गोष्टींवरती आपण चर्चा केली. त्याच्यावरती कसे प्रश्न संभाव्य आहेत त्याच्यावरती देखील आपण चर्चा केली. आता मात्र एक नवीन घडामोड या महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या बाबतीत घडली आहे. आतापर्यंत तुम्ही ऐकलं असेल दोस्तांनो की महाराष्ट्र केसरी स्पर्धा ही या ठिकाणी लढवली गेली आणि विजेता हा ठरला, उपविजेता हा ठरला. पण आपण कधीच असं ऐकलं नाहीये की महाराष्ट्र केसरी स्पर्धा झालीये आणि विजेती ही ठरली आहे, उपविजेती ही ठरली आहे. म्हणजे मला सांगायचं असं आहे की आतापर्यंत महिलांची महाराष्ट्र केसरी स्पर्धा कधीही खेळवण्यात आलेली नाहीये. पण आता या वर्षीपासून 2023 पासून पहिल्यांदाच महाराष्ट्र केसरी विमेन महिलांसाठी ही स्पर्धा आता खेळवण्यात आली आणि याच्यामध्ये सगळ्यात प्रथम जी विजेती ठरली आहे ती आहे प्रतीक्षा बागडी. ओके, सांगलीमध्ये ही स्पर्धा खेळवली गेली. याचं वैशिष्ट्य सांगतो दोस्तांनो, सांगलीमध्ये ही स्पर्धा खेळवली गेली आणि या सांगलीमध्ये जी स्पर्धा खेळवली गेली तर सांगलीच्याच प्रतीक्षा बागडीनी कल्याणची वैष्णवी पाटीलला नमवून महाराष्ट्र केसरी स्पर्धेवरती स्वतःचं नाव कोरलेलं आपल्याला दिसत आहे. ओके, आणि ही जी स्पर्धा हिने जे अंतिम सामन्यामध्ये जी कामगिरी केली, जो विजय तिने मिळवला, तो अवघ्या 2.41 मिनिटांमध्येच तिने हा विजय मिळवला. फायनल मध्ये तिने प्रतीक्षाने वैष्णवीला अवघ्या 2.41 सेकंदामध्येच तिने तिला बाद केले आणि त्या पहिल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धा मध्ये तिने स्वतःचं नाव रोशन केलं आहे. क्लिअर माझ्या दोस्तांनो? मग हा जो आर्टिकल आहे हाच मी तुमच्या समोर मांडलाय थेट. ओके, आणि याचं वैशिष्ट्य काय तर पहिल्यांदाच ही स्पर्धा पार पडली आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये? सांगलीमध्ये. जिल्हा महत्वाचा आहे. ओके, जिल्हा, कारण ज्या वेळेला मागे बिफोर लॉकडाऊन जी स्पर्धा पार पडली होती त्याच्यामध्ये बाला रफिक शेख जिंकले होते, तर ती स्पर्धा जालन्यामध्ये पार पडली होती. ओके, आणि त्याच्यामध्ये ठिकाण विचारण्यात आलं होतं. ओके, ठिकाण विचारण्यात आलं होतं आणि ह्या ठिकाणामध्ये विजेता आणि उपविजेता हा कोणत्या जिल्ह्यातून यांनी प्रतिनिधित्व केलं हे सुद्धा विचारण्यात आलं होतं. त्याच्यामुळे या गोष्टीवरती मी मुद्दामून फोकस करतोय दोस्तांनो. ही जी प्रतीक्षा आहे ही कोणत्या जिल्ह्याची आहे? सांगलीची आहे. आणि जी उपविजेती वैष्णवी पाटील ठरली आहे ती कल्याणची आहे, हे विसरू नका. ओके, तर हे याचा एक मोठा महत्वाचा संदर्भ. क्लिअर माझ्या दोस्तांनो? आताच कालची गोष्ट आहे. याच्यामध्ये 42 संघाच्या जवळपास 310 कुस्ती म्हणजे जे कुस्तीपटू आहेत त्यांनी याच्यामध्ये सहभाग नोंदवला होता. ओके, विचारलं नाही जाणार पण मात्र आपल्याला माहिती पाहिजे. एक आर्टिकलच तुमच्या समोर मांडले पीडीएफ स्वरूपात. म्हणजे आता जर आपण ऑब्झर्व केलं तर ज्या ज्या क्षेत्रामध्ये आपल्याला सगळी काही क्षेत्र, ओके, ज्या क्षेत्रामध्ये महिलांचा अभाव आपल्याला दिसत होता त्या सगळ्या क्षेत्रांमध्ये आता महिला सुद्धा आघाडीवरती आपल्याला बघायला भेटतात. ओके, मग यांच्याशी रिलेटेड काही आर्टिकल आहेत. ओके, चलो अजून एक महत्वाची गोष्ट आहे बघा. लेफ्टनंट पदी निवड होणारी महाराष्ट्रातील एकमेव महिला. ओके, मग कोण आहे ही लेफ्टनंट पदी निवड होणारी महाराष्ट्रातील एकमेव महिला? तर हिचं नाव आहे मधुरा कुंजीर आणि ही आहे हवेली तालुक्यातील उरळी कांचनच्या
उरळी कांचन गावाची ही एक महिला आहे. ओके, आणि हिने आता भारतीय सैन्य दलामध्ये लेफ्टनंट पदावरती जाण्याचा तिने मान मिळवलाय. तर अशी घटना पहिल्यांदाच घडतीये की महाराष्ट्रातील ही एकमेव महिला आहे जी भारतीय सैन्य दलामध्ये लेफ्टनंट पदावरती आता ही चाललेली आहेत. ओके, तर सिंगल लाईनर प्रश्न याच्यामध्ये येऊ शकतो आणि येऊ शकतो, शक्यता आहे याच्यावरती दाट, पण मात्र फारसं डिटेलमध्ये विचारलं जाणार नाही. की नाव विचारलं जाईल, त्याच्यानंतर जर विचारलं तर हवेली तालुक्यातील उरळी कांचन हा संदर्भ लक्षात ठेवा. ओके, तर माझ्या दोस्तांनो, चलो आगे. दुसरा टॉपिक आहे भारतात शस्त्रास्त्र निर्यात करणारा, भारत हा शस्त्रास्त्र निर्यात करणारा देश. आणि हे कोण म्हणताय, तर हे म्हणतायत नितीन गडकरीजी म्हणतायत. ओके, संरक्षण उत्पादन केंद्र होण्याची नाशिकला संधी आहे. म्हणजे काय की आता भारत आणि संरक्षण हा काही जुना टॉपिक नाहीये. भारत आणि संरक्षण म्हणजे सातत्याने जेव्हापासून आपण 1947 ची गोष्ट बघतो, जेव्हापासून भारत स्वतंत्र झालाय तेव्हापासून पहिल्यांदा पाकिस्तानने गुरुगोडी केली, त्याच्यानंतर आपण थोडंसं स्टेबलाइज होतोय, नाही होत. त्याच्यानंतर लगेच 1962 युद्ध झालं, परत 65 युद्ध सुरू झालं, 71 युद्ध, 99 कारगिल, आणि मग सातत्याने इनस्टॅबिलिटी भारतामध्ये चायना आणि पाकिस्तान यामार्फत येत गेली. आणि भारत तेव्हापासून सातत्याने संरक्षणाची आपल्याला किती गरज आहे, संरक्षण सामग्रीची आपल्याला किती मोठी आवश्यकता आहे, किंवा याच्यावरती काम केलं नाही तर याचा अनर्थ किती मोठा होऊ शकतो, तर या दृष्टिकोनातून भारत सातत्याने संरक्षणावरती एक मोठा वाटा, अर्थसंकल्पाचा किंवा आर्थिक नियोजनाचा एक मोठा वाटा हा संरक्षणावरती खर्च करताना आपल्याला बघायला भेटतो. ओके, त्याच्यामध्ये आता अलीकडे भारत आता शस्त्रास्त्र म्हणजे तुम्ही जर आता ऑब्झर्व केलं तर ह्या आपल्या देशामध्ये आता पहिले आपण शस्त्रास्त्रे आयात करायचो, वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीज आयात करायचो. आता भारताने स्वतः टेक्नॉलॉजीज डेव्हलप करायला सुरुवात केली. म्हणजे ज्या पंक्तीमध्ये अमेरिका बसतोय, फ्रान्स बसतोय, जर्मनी बसत आहे, युके बसतोय, इस्रायल बसतो, रशिया बसतो, जपान बसतो, आधुनिक तंत्रज्ञान, शस्त्रास्त्रे, संरक्षण क्षेत्रात काही ना काही क्रांती, आता या क्षेत्रामध्ये या पंक्तीमध्ये आता भारतही बसायला लागलाय. कारण भारत आता स्वतःची टेक्नॉलॉजी, स्वतःची रिसोर्सेस यूज करू लागलाय आणि अत्यंत कमी दरामधले मोठी मोठी जी उपकरणे आहेत, संरक्षण सामग्री आहेत, तर त्याला डीआरडीओ मार्फत त्याला तयार केलं जात आहे. आणि डीआरडीओने आता असाही आग्रह धरलाय की या परिस्थितीमध्ये आता आपण कुठेतरी प्रायव्हेट सेक्टर्सला सुद्धा इन्व्हॉल्व करू इच्छितो. मग आपण एक हँड ग्रॅनेडचं, त्याच्यानंतर पिस्टलचं, रायफलींचं एक सेशनही त्याच्यामध्ये घेतलेलं आहे, ज्याच्यामध्ये जे हँड ग्रेनेड्स वगैरे आहेत याची जी टेक्नॉलॉजी आहे ही प्रायव्हेट सेक्टर्सला सुद्धा आता याच्यामध्ये इन्व्हॉल्व करून घ्यायचं यांचा असा निर्णय चाललाय की आता प्रायव्हेट सेक्टरला याच्यामध्ये चालना द्यायची आणि प्रायव्हेट सेक्टरला तो तयार करण्यासाठी आपण मान्यता द्यायची. आणि मग मान्यता दिल्याच्या नंतर प्रायव्हेट सेक्टर त्याच्यामध्ये इन्क्लूड होईल. मेक इन इंडियाच्या अंतर्गत जीडीपी वाढेल, उत्पादन क्षमता वाढेल आणि भारतात जो डीआरडीओवरती लोड आहे तो सुद्धा कमी होईल. आणि भारतामध्ये शस्त्रास्त्र उत्पादन ज्या वेळेला वाढेल तर याचा निर्यात सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढेल, ज्याचा सुद्धा भारताला मोठ्या प्रमाणात फायदा होईल आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये. आणि मग आता नितीन गडकरीजी काय म्हणताय बघा, मेक इन इंडिया आणि मेड इन इंडियाच्या माध्यमातून 2014 नंतर आत्मनिर्भर भारत जगाच्या पटलावर उभा राहिलाय. जसं आपण बोललो की त्या पंक्तीमध्ये भारत बसायला लागलाय. आज भारत कोणताही करार करत असताना, मग तो संरक्षण सामग्रीचा असो किंवा टेक्नॉलॉजीचा असो किंवा कोणत्याही क्षेत्रातला असो, तर याच्यामध्ये भारत कोणत्याही आंतरराष्ट्रीय करारामध्ये मेक इन इंडियाचा एक मोठा संदर्भ घेत असतो. मेक इन इंडिया म्हणजे काय की जसं की काल आपण एक चर्चा केली होती की 36 राफेल विमानांचा हा करार, ओके, त्याच्यामध्ये 18 विमानं ही फ्रान्स कडून आयात केली जाणार, डसॉल्ट एव्हिएशन कडून आयात केली जाणार. मात्र 18 विमानं ही मेक इन इंडिया तत्वाच्या अंतर्गत भारतामध्येच बनवली जाणार. क्लिअर? मग बनवल्या गेल्याच्या नंतर काय होणार, तर इथे प्लांट सेटअप होणार, डेव्हलप होणार आणि डेव्हलप झाल्याच्या नंतर मग ती चालना भेटणार. चालना भेटल्याच्या नंतर मग
जीडीपी वाढणार, एफडीआय वाढणार, एफडीआय वाढणार, मग जीडीपी वाढणार, आणि मग आपल्याकडे रोजगार, राहणीमान, ह्या सगळ्या गोष्टी, अर्थचक्राला चालना भेटेल, या सगळ्या गोष्टी होत राहील. आणि प्लस भारत त्या क्षेत्रामध्ये आत्मनिर्भर पण होत राहील. म्हणजे आता अलीकडे 2020-21चा जर आपण संदर्भ बघितला तर मोदी साहेबांनी आत्मनिर्भर भारतचा एक संकल्प केलाय. म्हणजे कोणतंही काही असं ना, यामध्ये भारत आता आत्मनिर्भरता गाठण्याचा प्रयत्न करणार आहे. ओके. आणि मग आता गडकरीजी म्हणतायत की याच परिस्थितीतून, म्हणजे मेक इन इंडिया आणि मेड इन इंडियाच्या माध्यमातून आता भारत हा जगाच्या पटलावर उभा राहिलाय. संरक्षण दलातील शस्त्रास्त्रे आणि साधन सामग्रीची निर्मिती देशातच होऊ लागल्याने लवकर शस्त्रास्त्रांची निर्यात करणारा देश म्हणून भारताची ओळख जगभरात होणार आहे. आणि आता ही प्रोसेस सुरू आहे बरं दोस्तांनो. ओके. मोठ्या प्रमाणात ही प्रोसेस सुद्धा सुरू आहे. त्यानंतर भविष्यात संरक्षण उत्पादक केंद्र होण्याची नाशिकला संधी आहे. कारण नाशिकला आपण बघतोय हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड आहे. त्याच्यानंतर खूप मोठे मोठे प्रोजेक्ट्स हे नाशिकमध्ये आपल्याला बघायला भेटत आहे. म्हणजे जगाच्या पाठीवरती जर आपल्याला संरक्षण क्षेत्रामध्ये उत्पादन केंद्र जर होण्याची जर संधी असेल तर हा मान याच्या केंद्रभागी महाराष्ट्रातील नाशिक शहर मात्र असू शकतं, असं भाकीत किंवा अशी शक्यता ही नितीन गडकरी साहेबांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते मंत्री व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केलंय. ओके. बघा, त्र्यंबकेश्वरवरील गोल्फ क्लब मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या नो युअर आर्मी या 2 दिवसांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन गडकरी साहेबांनी केले. यामध्ये यांनी व्यासपीठावरून ह्या सगळ्या गोष्टी तिथं मेन्शन केल्या. आणि मग त्यांनी नाशिक किती महत्वाचं आहे, कशा पद्धतीने ते केंद्र होऊ शकतं, नाशिकमध्ये आपल्याला बघायला भेटतं की मोठे इंडस्ट्रियल एरिया डेव्हलप आहे, इंडस्ट्रियल सेक्टर्स त्यामध्ये डेव्हलप आहेत. परत नाशिक हे अशा ठिकाणी वसलेलं आहे की जिथून समुद्रमार्गे मुंबईपासून सुद्धा नाशिक जवळ पडतं, आणि बाकी जो सप्लाय असेल किंवा गिव्ह अँड टेक मेथड असते त्याच्यामध्ये सुद्धा नाशिकचं जे लोकेशन आहे ते परफेक्ट आहे. प्लस नाशिकमध्ये पाण्याचा सुद्धा प्रॉब्लेम नाहीये, क्लायमेट सुद्धा फेवरेबल आहे. आणि बहुतांश ते पश्चिम महाराष्ट्राचा जो क्राऊड आहे, किंवा आपण स्वतः असं म्हणूया की एक जसे महाराष्ट्रामध्ये आपलं विभागीय केंद्र असतात, तर त्यापैकी नाशिक सुद्धा एक महत्वाचं केंद्र यामध्ये आपल्याला बघायला भेटतंय. आणि मग त्याच्यामध्ये नो युअर आर्मी या प्रदर्शनामध्ये हे यांनी भाकीत केलंय. क्लिअर माझ्या दोस्तांना? तो एवढी स्टेटमेंट्स कोणी केलंय, काय केलंय, काय होऊ शकतं, कोणत्या शहराला संधी आहे, असं जर प्रश्न आले तर हे स्टेटमेंट वाईज येण्याची शक्यता असते. क्लिअर माझ्या दोस्तांनो? ओके. चलो नेक्स्ट. भारताची शस्त्रास्त्र सज्ज होतोय अधिक मजबूत. ओके. शस्त्रास्त्र सज्जता, सज्जता म्हणजे शस्त्रास्त्र सज्जता म्हणजे काय, तर जे अम्युनेशन्स आणि अलर्टनेस आहे त्याच्यामध्ये, अम्युनेशन्स अलर्टनेस, तर त्याच्यामध्ये भारत आता अधिक मजबूत होतोय. म्हणजे मागच्याच आर्टिकलला जोडलेलं हे एक न्यूज आहे. याच्यामध्ये गेल्या 30 वर्षात केली गेली सर्वाधिक शस्त्र खरेदी. ओके. आता अवघ्या 2 दिवसांपूर्वी एक करार भारताने केलाय. यामध्ये संरक्षण मंत्रालयाने जवळपास 70.5 हजार कोटी रुपयांच्या शस्त्र खरेदीस त्यांनी मंजुरी दिली आहे. ओके. गेल्या काही वर्षांपासून भारत अत्यंत आक्रमकपणे मोठ्या प्रमाणात शस्त्र खरेदी करून आपले शस्त्र भंडार भक्कम करत आहे. याची पुष्टी अवघ्या 4 ते 5 दिवसांपूर्वी म्हणजेच 13 मार्च रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या SIPRI सिप्री म्हणजे स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूटच्या अहवालातून बाहेर आलाय. सिप्रीचा अहवाल आपल्याला विचारला जातो. ओके. या अहवालावरून भारत सध्या जगातील सर्वात मोठा शस्त्रास्त्र खरेदीदार देश बनला आहे. सिप्रीच्या अहवालामध्ये ही ठळक माहिती देण्यात आली आहे. क्लिअर माझ्या दोस्तांनो? म्हणजे सिप्रीचं असं मत आहे की भारत आता अलीकडे एवढी मोठी संरक्षण करार करतोय की ज्याच्यामध्ये भारत हा सर्वात मोठा शस्त्रास्त्र आयातदार देश आहे. म्हणजे आपल्याला सौदी अरेबिया वगैरे ही जी राष्ट्र दिसतात, तर याच्यानंतर आपल्याला आतापर्यंत भारत हा दिसत होता. पण मात्र आता सिप्रीच्या अहवालानुसार असं म्हणणं आहे की भारत हा सगळ्यात जास्त आता शस्त्रास्त्र खरेदी करणारा देश आहे. ओके. याच्यावरती जर प्रश्न आले तर तुम्हाला सरळ सरळ कितीचा करार वगैरे करण्यात आला
असं मंजुरी दिली असं काही विचारणार नाही, मात्र असं विचारेल की आताच एक अहवाल जो प्रसिद्ध झाला की ज्याच्यामध्ये भारत हा सर्वात मोठा शस्त्रास्त्र खरेदीदार देश आहे, तर हा अहवाल कोणी प्रसिद्ध केलाय? सिप्री, SIPRI, IFPRI किंवा युनायटेड नेशन, संयुक्त राष्ट्र, ब्रिक्स, नाटो, असे 4-5 संदर्भ तुम्हाला देण्यात येतील, 4 सॉरी. तर त्याच्यामध्ये तुम्हाला बरोबर सिप्री हे तुमचं उत्तर असणार आहे, किंवा सिप्रीने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार अलीकडेच कोणता देश हा सर्वाधिक शस्त्रास्त्र खरेदी करणारा देश ठरला आहे? मग त्याच्यामध्ये सौदी अरेबिया पण देतील, इस्रायल देतील, रशिया देतील, युक्रेन देतील, कोणतेही देश देऊ शकतात, भारतही देतील. तर याच्यामध्ये आपण लक्षात घ्यायचंय की कोणता देश आहे. बघा अशा प्रकारे याच्यामध्ये प्रश्न फिरण्याची शक्यता असते. ओके, क्लिअर माझ्या दोस्तांनो? ओके, चलो आज आपण इथे थांबूया. ओके, त्यानंतर जे नेक्स्ट सेशन असेल तो पुढचं व्हिडिओज तुम्हाला मंडे पासून ते प्राप्त होतील. ओके, आय होप तुम्हाला व्हिडिओ व्यवस्थित वाटला असेल. याच्यामध्ये आपण 3 ते 4-5 टॉपिक घेण्याचा आपण याच्यामध्ये प्रयत्न केलाय. सगळेच्या सगळे टॉपिक ही परीक्षाभिमुख टॉपिक होती. जाण्याच्या आधी ही स्लाइड मी तुमच्या समोर एकदा मांडण्याचा प्रयत्न करतो आणि इथे थांबतो. तुम्हाला जर हा व्हिडिओ व्यवस्थित इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल, व्यवस्थित वाटला असेल, तर त्याला लाईक करा नक्की, त्याच्यावरती कमेंट करा. ओके, आणि तुमच्या मित्रांपर्यंत त्याला शेअर करा. थँक्यू सो मच ऑल ऑफ यू. गॉड ब्लेस यू.